Rolling up black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit, fuck the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, 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 get the gun. नमस्कार मित्रांनो, मी आर्यन सपकाळ तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. तर मी आता निघालेलो आहे, म्हणजे मी एकटाच नाही, फुल फॅमिली निघालो आहे आता. सेंट्रल पार्क जो नवीनच ओपन झाला आहे आपल्या ठाण्याला, तिथे मस्त वाटतं ना. काय दिसतंय बाहेर? नॅशनल पार्क मध्ये फ्रीज असते. बरोबर आहे, परफेक्ट होतं सगळे. तिकीट घेतले आणि आता निघाले आज. काकी आली का? आम्ही आता एंट्री केलेली आहे सेंट्रल पार्क मध्ये. झाडं लावलेली आहे तिकडे त्या साईडला. आम्ही गाडी पार्क केली या साईडला आणि इकडून एंट्री केली. एंट्री करताना तुम्ही गेटवरती बघू शकता. आज आता सुट्टी सुरू झाली आहेत ना, त्यामुळे बघा किती गर्दी आहे. इकडे बॅक चेकसाठी गर्दी झाली आहे. यायला जास्त वेळ लागत नाही. तर हां, कोणत्या पूलमध्ये? पाणी आम्ही 2 कपडे आणले. ओके. ट्री हाऊस फर्स्ट, पहिलंच ट्री हाऊस भेटलं आणि स्वराज चाललाय वरती. राजीव तू नाही का? तुला नाही जायचं वरती? लाजीला जायचं. अरे बापरे. हाय कर दादाला. दादाला हाय कर. हाय. हाय कर. हाय. कंटाळा आलाय. ट्री हाऊस. आता आपण त्याच्यात राईड घ्यायची. ते सिनियर सिटीजन साठी. पप्पा त्याच्यात बसूया ना. जे राहतात वरती त्यांना व्ह्यू किती छान असेल. मस्तच, एकदम छान. हे टकलू मुघलाई गार्डन कम्प्लीट झालं. मुघलाई गार्डन हे मागे लेक आहे. लेक त्याबरोबर हे काय म्हणायचं, हो मग तू नाही पूर्ण फिरलाय ना, तू तुला माहिती पाहिजे. नाही इथून बंद आहे तिथे. सगळं ओपन वेदर आहे, फुल खूप छान आहे म्हणजे नेचर. आणि हा छोटा खेळतो आमचा टकलू. ते त्यांचे फोटोशूट चालू आहे आणि इथे फोटोशूट चालू आहे. फुलं वगैरे एकदम छान आहेत. हे फुलं हे समोरच्या याच्यावर पण एक नंबर वाटतं. आणि पब्लिक खूप आहे. पार्कमध्ये आलो आहे. पार्क एक नंबर आहे. असं काही कंप्लेंट वगैरे करण्यासारखं. आम्हाला खूप मजा येते. राजवीर आणि माझा छोटा भाऊ आहे. आम्ही पार्कमध्ये खेळत होतो, तिथे मजा आलेली. राजवीर आणि स्वराजला खेळायचं म्हणून आम्ही जरा थीम पार्कमध्ये आलो आहे. पाणी पिऊ ना पहिलं. आणि हा पहिलं पाणी पाणी आहे. थीम पार्क एकदम छान आहे. तू काय बोलणार याच्याबद्दल? खूप छान संकल्पना आहे सेंट्रल पार्कची. प्रत्येकासाठी वेगवेगळे झोन ठेवलेले आहेत त्यांनी. खाली प्ले झोन, इथे लहान मुलांसाठी, इथे मोठ्या मुलांसाठी.
ॲडव्हेंचर पार्क आहे आय थिंक, मी वाचलं होतं. आणि फाउंटन शो देखील आहे. तर कदाचित तो रात्री चालू करतील. हा म्हणजे संध्याकाळचं थोड्यात चालू करतील. त्याला खूप सारं आहे. इथे पाण्याची व्यवस्था आहे. त्याच्याकडे थांबला. सेंट्रल पार्कमध्ये छान आहे सगळं. पाण्याची व्यवस्था जरा नाही आहे केली. म्हणजे पाणी व्यवस्था आहे खूप ठिकाणी, पण ॲक्च्युली कसं झालं आहे ते वेस्टर्न स्टाईल पाणी पुश बटन असतं ते असल्यामुळे लोकांना ते प्यायला जमत नाही आहे. आणि पाण्याची म्हणजे ग्लास वगैरे काहीतरी असतं तर ते जो तो आपापली बॉटल्स वगैरे घेऊन आले, खाली बॉटल शोधत आहेत किंवा आहेत सोबत त्या बॉटल्स भरून पाणी पित आहेत. ही एक डिसॲडव्हान्टेज बोलू शकतो आपण, म्हणजे एक गैरसोय आहे इथे. आणि दुसरी फीडिंग रूम नाही आहे. फीडिंग रूमची एक व्यवस्था केली तर येणारी लहान मुलं वगैरे जे फीड करतात त्यांच्यासाठी दुधाची व्यवस्था, दूध पिण्यासाठी व्यवस्था, या दोन गोष्टीचा अभाव जाणवतो आहे. आणि गरमीतून अजून त्यांनी पाण्यासाठी खूप व्यवस्था करावी लागणार आहे माझ्या मते. 70 एकरमध्ये थीम हे सेंट्रल पार्क बनवलेलं आहे. आम्ही अजून 5 एकर पण पूर्ण फिरलो नाही. आत्ता जस्ट फिरलेला आहे. एक तास दीड तास झालेला आहे. फीडिंगची व्यवस्था नसल्यामुळे आमचे जरा हाल झाले. आमचे छोटे राजे आहेत त्यांची जरा गैरसोय झाली. तरी आता ते शांत झालेत बऱ्यापैकी. खूप गर्दी आहे. त्यांनी सेंट्रल पार्कला जास्त करून म्हणजे झाडांकडे लक्ष खूप जास्त दिलं आहे. त्यामुळे एकदम तुम्हाला सगळीकडे ग्रीनरी दिसेल. आणि सनलाईट पण डायरेक्ट चेहऱ्यावरती येत नाही. बट गर्दी खूप आहे खूप. म्हणजे जेव्हा असं म्हणजे वीकडेजमध्ये आलात ना तरच बरं होईल. आणि जेव्हा स्कूल्स वगैरे चालू असतील, स्कूल वीकडेज चालू आहेत, सुट्ट्या सुरू झाल्यात मे महिन्याच्या. आणि त्यामुळे लहान मुलं खूप येतात. हां, आणि जागोजागी लहान मुलंच खेळतात. म्हणजे त्यांचंच चालू आहे सगळं खेळणं वगैरे. राहू दे ना, त्यांनी ठेवले एकच काय प्रॉब्लेम आहे. यार मला पण जायचं. लहानपणी माहिती आपण आता मुंबईला गेलेलो. तिकडनं ये. तिकडून आहे तिकडून हुशार. अरे तिकडून ये बोलली, तिकडून यायचं खाली. आमचा स्पायडरमॅन आहे तो. सगळ्यांची चालू आहे. आणि एरोप्लेन दिसला. असं खाली पण जाऊ शकतो. खूप गर्दी आहे. तर झाले लहान मुलांचे इथे जाऊ की तिथे जाऊ. दुसऱ्या राजवीरचा फायनली फेवरेट मिळाला. सगळ्यांनी लाईट मध्ये. माझा हा ते काय झाला पण आहे ना. देसी जुगाड टंग टंग. फणी घे तू फणी. स्वराजला आपण टास्क घेऊ. तिथे वरती चढायचं फुल. ते लहान मुलं चढणार. ए स्वराज तिथे चढणार वर. मी चढू का? मी परत नाराज. कधी कधी ती काकी पण चढते. चल ना काय काकी? काकी वाजवते परत. आणि काकी खूप छोटी झाली इकडे. आय डोंट नो वाय.
स्वराज लाईन पण एवढी लागली हो लाईन लागले त्याला जायला. नको त्याच्या पुढच्या ऍडव्हेंचर मध्ये जाऊया. कोण नाही बोलत तिकडे लाईनच लागले. गेलो कोण हलवतोय? ए दाम इथे इथे या इकडे. दादा चढला बा. तुला का खाली बसायचं आहे रे? चला ही व्यवस्था बरोबर नाही आहे. लहान मुलांना तरी बघा इकडे बघा व्यवस्था नाही बरोबर. वेगळी व्यवस्था केली पाहिजे. थीम चांगली आहे. इथे तुम्हाला सेंट्रल पार्कचं आपण इथे आहोत. पूर्ण गेट 2. तुला कसं माहिती आहे आपण हे काय एवढी- यू आर हिअर म्हणजे आपलं थोडी ना लोकेशन आहे ते. अरे खरं युआरी म्हणजे आपण इथे आपण काय 12वीत गेलाय. चला गेटवर किती नाही आलेलो. गेट नंबर ना. प्ले झोनच्या आपण आधी स्पोर्ट्स असं लिहायला पाहिजे होतं. आर यू हिअर आर यू हिअर नाही यू आर हिअर बरोबर. बरोबर लिहिलं त्यांनी. आर यू हिअर असतं. आर यू म्हणजे मी त्यांनी सांगितले आपण इथे. आणि त्यांचं इंस्टाग्राम हँडल आहे ते फॉलो करू शकता. आणि मला देखील फॉलो करा. त्याला चला चला. घरी कधी वर्कआउट केलं नाही पण इथे करून येऊन वर्कआउट करायचं यांना. बसा माझं शूट नाही. तुला नॉन आहे. आता हे या क्रॉस द्या. दिस इज द फाउंटन. तर आम्हाला टोटल 2 तास झाले. आम्ही इथे सेंट्रल पार्कमध्ये फिरत आहे. आणि एंड म्हणजे इथे आम्ही तलावच्या इथे आलो लेकच्या इथे. तिथे एंड केला. आपण काका काकीला विचारू कसं वाटलं. कसं होता काय ओव्हरऑल कसं वाटलं तुला? छान होतं. मगाशी सांगितल्याप्रमाणे पाण्याची थोडीशी अडचण म्हणजे काय पाणी आहे पण त्याचं व्यवस्थित नियोजन असेल ना म्हणजे इंडियन स्टाईल त्यांनी नळ वगैरे ठेवले असते पिण्यासाठी किंवा आरो लावून ते ठेवतात ना त्या पद्धतीने पाहिजे होतं. दुसरा फीडिंगचा प्रॉब्लेम बोललो तो. दुसरं आता हे छान वाटतं. आता रात्रीचे लाईट सुरू व्हायला लागले एकदम. ब्रिजला बघू शकता तुम्ही. त्या ब्रिजला पण लाईट सुरू झाल्यात. ते जे फाउंटन येतात एक लाईट अजून दिसायला सुरुवात हां. करते. रेड लाईट आली आता थोडी लाईट. ते ॲक्च्युली नॅचरल लेक नाही आहे. आर्टिफिशियल आहे. आर्टिफिशियल बनवलेलं पण छान आहे ते. पाणी खालचं राहण्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे. इथून पाण्याची व्यवस्था बाहेर ओव्हरऑल सगळी झाडे 70 एकरमध्ये टोटल हे सेंट्रल पार्क बनवलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी फेब्रुवारी महिन्यात त्याचं उद्घाटन केलेलं. घरातल्या शाळेच्या सुट्ट्या पडल्यात त्यामुळे बोललो कुठेतरी फिरायला जाऊया. हां. तर आता मी इथे आलो. 4 तारखेला आलो आपण. 4 तारखेच्या वाजल्यापासून आता वाजले त्यानुसार किती वाजले? किती वाजले 7 वाजले. 7 वाजले. 7 वाजता 5 मिनिट. कट कर आता. वाजले 9 वाजले. तिकडे 6 वाजले. आता तर स्विच ऑफ आहे. मी तर वाजलाच म्हणून नाही. एवढं बघितलं नाही आधी गाव किती वाजले ते नाही. छान वाटतं एकदम म्हणजे संध्याकाळच्या वेळेस यायला खूप छान आहे. हां संध्याकाळी असं यायला पाहिजे. हां. ठाण्यातले लोकल आहेत. काय झालं
कंटाळला ये इकडे इकडे ते आणू अशी आणू त्या गर्दी खूप आहे बट छान आहे म्हणजे समरच्या टायमिंगला म्हणजे दुपारच्या वेळेस असं येऊ नका असं पावसाळ्यात येऊ शकतो ना. हां पावसाळ्यात तर एकदम छान वाटेल पाणी वगैरे ते सगळे जे आर्टिफिशियल त्यांनी जे पाण्याचा प्रवाह ठेवला आहे तो आता बंद आहे. पाणी आय थिंक टंचाई आहे त्यामुळे कदाचित असेल पण पावसाळ्यामध्ये ते चालू असेल त्यामुळे अजून छान वाटेल हे कशावरून हे असं स्वरा अजून एकदा ही आमची आरोग्य आली कालच आली गावावरून तिला पण सुट्ट्या पडल्यात वन्स मोर त्यासाठी आणि हा हसून हसून ठसका बसला. आमचा जोगार आहे इथे. ही कुकू नाव तिचं रुचिता आहे तिला मी आणि तिची काकी फक्त कुकू बोलतो आणि स्वराज आणि तू आता आणि आता राजवी पण तिला कुकू दिदीच बोलणार आहे. तिला पण आता तिची आता 10वीची एक्झाम झाली पेपर वगैरे गेलेले आता 2 महिने काही टेन्शन नाही रिझल्टपर्यंत आपल्याला. रिझल्टच्या वेळी फक्त जरा टेन्शन वाढेल. रिझल्टच्या 2 दिवस आधी वातावरण थोडंसं गरम होईल त्यावेळी. हो बघूया आता. आणि हा चला मग हा ब्लॉग इथेच एंड करूया आणि जर हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाला फॉलो करा. इंस्टाची आय डी मी खाली देईन मेन्शन करेल. सो बाय.